युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय। परिणामी नागरिकांकडून गॅस सिलेंडरला पर्याय म्हणून पुन्हा एकदा चुलीला पसंती दिली जाते। त्यामुळे बाजारात लाकूड आणि कोळशाची मागणी वाढली आहे। सध्या कोळशाचे दर दुपटीने वाढले आहेत। बीडच्या बाजारात कोळसा 40 ते 50 रुपये प्रति किलो दराने मिळतोय, तर 3 रुपये प्रति किलो दराने मिळणारा लाकूड आता 6 रुपयांवर गेलाय। व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे छोट्या व्यावसायिकांनी कोळशाच्या शेगडीला पसंती दिली। त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांकडून कोळशाची खरेदी सुरू आहे। गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यानं आता लाकूड आणि त्याबरोबरच कोळशाची मागणी जी आहे ती वाढू लागलेली आहे। सध्या मी बीडमध्ये उभा आहे। हे जुनं बीड आहे, ज्या ठिकाणी कोळशाची विक्री जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते। खरं तर कोळशाला फारशी मागणी नव्हती जेव्हापासून गॅसचा वापर जो आहे तो वाढलेला होता, परंतु आता पुन्हा एकदा या कोळशाला चांगले दिवस आलेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण की मागील काही दिवसांमध्ये आता कोळशाची मागणी जी आहे ती वाढू लागलेली आहे। त्याबरोबरच लाकूड जे आहे त्याचं देखील मागणी, कारण की आता जो स्वयंपाक आत्ता गॅसवरती होत होता तो आता चुलीवरती होऊ लागला आणि त्यामुळेच आता व्यावसायिक त्यांच्या माध्यमातून आता कोळशाला पसंती दिली जाते। माझं चहाचे हॉटेल आहे। चहाच्या हॉटेलसाठी सध्या गॅस बंद असल्यामुळं की मला कोळशाची जरूरत पडते, त्याच्यामुळे मी कोळसा घेऊन चाललोय। काय वापर कशा पद्धतीने असतो? वापर सध्या चिगडी चहा बनवण्यासाठी, आणि कोळशाचा वापर म्हणजे जास्ती वेळ ते जळतो आणि जास्ती वेळ हे राहतो त्याच्यामध्ये। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। जळगावात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय। दुसरीकडे वखारींवरील जळाऊ लाकडाची विक्री वाढली आहे। नागरिक तसंच हॉटेल उद्योजक चुलीकडे वळले असून परिणामी लाकडांची विक्रीही वाढली आहे। हॉटेल तसंच छोटे छोटे खानावळ चालक तसंच घरगुती चुलीसाठी लाकडं घेण्याकरता वखारीत येत असून अक्षरशः गाड्या भरून लाकडं घेऊन जात आहेत। जळगावातल्या भवानी पेठेसह इतर ठिकाणी लाकडाच्या वखारी आहेत। आधी 400 ते 500 किलो लाकडांच्या वखारीमध्ये ही विक्री व्हायची, तर आता 10 पटीने ही वाढ झाली आणि 4 ते 5 हजार किलो लाकडांची विक्री होती असं वखार संचालकांनी म्हटलेलं आहे। अचानकपणे लाकडाची मोठ्या प्रमाणावर मागणी या ठिकाणी लोकांकडनं यायला लागली। घरोघरी या ठिकाणी चुली लावल्या गेलेल्या आहे, मांडल्या गेलेल्या आहे आता। आणि याच्या पलीकडे काही खानावळ व्यावसायिक असतील किंवा हॉटेल मालक असतील, हे सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाकडं घ्यायला येत आहेत। आणि याचा रेशो आपण बघितला तर आधी जी लाकडाची विक्री आमची अगदी म्हणजे 300 ते 500 किलो किरकोळ होती, ती आता 10 पटीने याच्यामध्ये जवळपास वाढ झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर लाकडाची आता मागणी होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।